अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी भांजणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत, ती म्हणजे बघा, स्वामी आपल्याला आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी कशा मिळवून देतात, त्यासाठी आपण भक्तांनी काय करावं। स्वामी सेवेत इतकी ताकद आहे की आपल्याला आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतात, पण त्या कशा, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। खूप सुंदर माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच याने समजेल की त्यासाठी आपण काय करावं किंवा आपण काय केलं पाहिजे। तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की स्वामी सेवेत खूप ताकद आहे आणि स्वामी देताना इतकं भरभरून देतात ना, कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होऊन जातं। आणि त्याचबरोबर आपण त्या गोष्टीची कधी कल्पनाही केलेली नसते, त्या सगळ्या गोष्टी स्वामी आपल्याला देत असतात, पण त्यासाठी आपण काय करायला पाहिजे। सगळ्यात आधी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते जी महाराजांच्या अवतार काळातली आहे आणि त्यानंतर आपण त्याबद्दल माहिती बघूया। बघा, झालं असं होतं, स्वामींच्या अवतार काळामध्ये अनेक भक्तगण स्वामींकडे त्यांचे प्रश्न घेऊन येत होते आणि स्वामी सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवत होते। प्रत्येकाला स्वामींचा गुण येत होता, प्रत्येकाला स्वामी सेवेचा ध्यास लागलेला होता। असंच एकदा स्वामींचा महिमा ऐकून एक जोडपं सुद्धा स्वामींकडे आलं। ते जोडपं त्यांना संतती व्हावी, मूल व्हावं म्हणून स्वामींकडे आलं होतं। बरीच वर्षे लग्नाला झाली होती, पण त्यांना मूल होत नव्हतं आणि आपल्याला संतान व्हावं, आपल्याला संतती प्राप्ती व्हावी यासाठी ते स्वामींकडे आले होते, स्वामींनी आपल्याला आशीर्वाद द्यावा म्हणून। बघा, ते स्वामींकडे आले तेव्हा स्वामींची त्यांनी पूजा केली, अर्चा केली, त्यांची सेवा केली आणि त्यानंतर त्यांनी आपला प्रश्न स्वामींना मांडला की आम्हाला मूल व्हावं म्हणून आशीर्वाद द्या, असं ते महाराजांना म्हणू लागले। त्यांनी स्वामींना प्रार्थना केली। त्यावेळी स्वामी त्यांना काहीच बोलले नाही, स्वामींनी फक्त स्मित हास्य केलं आणि त्यानंतर ते जोडपं माघारी निघून गेले। असेच दिवसेंदिवस जात होते। ते जोडपं रोज स्वामींकडे येत होतं, स्वामींची सेवा करत होते, स्वामींची पूजा करत होते आणि स्वामींना प्रार्थना करत होते। स्वामी फक्त दरवेळेस त्यांना स्मित हास्य करत असत आणि त्यानंतर ते जोडपं परत माघारी निघून जात असे। असं खूप दिवस चाललं। एक दिवस त्या जोडप्याच्या मनात आलं की स्वामी सगळ्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतात, स्वामी सगळ्यांना काही ना काही सांगतात, पण आपल्याला काहीच बोलत नाही, काही सांगत पण नाही आणि फक्त स्मित हास्यच का करतात। आणि त्यांनी ठरवलं की आज आपण महाराजांना विचारायचं, स्वामींचा आशीर्वाद आपण आज घ्यायचाच कुठल्याही परिस्थितीमध्ये। असं ठरवून ते पुन्हा महाराजांकडे आले। स्वामींची त्यांनी पूजा केली, सेवा केली आणि पुन्हा स्वामींना त्यांनी तोच प्रश्न विचारला। त्यावेळेस सुद्धा स्वामींनी फक्त स्मित हास्यच केलं, स्वामींनी त्यांना कोणतंही उत्तर दिलं नाही आणि पुन्हा ते जोडपं माघारी निघून आले। बघा, असे बरेच दिवस गेले, त्यांनी स्वामींची पूजा सेवा सुरूच ठेवली। ते रोजही स्वामींकडे जात होते, स्वामी फक्त स्मित हास्य करत असत आणि ते पुन्हा येत होते। एक दिवस त्यांनी मनोमन ठरवलं की आज काहीही झालं तरी आपण आणि स्वामींना विचारायचं, स्वामींचा आशीर्वाद आपण घ्यायचाच की स्वामी आम्हाला मूल हवं आहे, स्वामींकडनं आज आपण आशीर्वाद मिळवायचा, असं त्यांनी मनोमन ठरवलं आणि ते पुन्हा स्वामींकडे गेले। स्वामींच्या दरबारात गेल्यानंतर त्यांनी स्वामींची सेवा केली, पूजा केली आणि स्वामींना त्यांनी विचारलं की स्वामी, तुम्ही सगळ्यांना काही ना काही सांगतात पण आम्हाला काहीच बोलत नाही, आम्ही तुम्हाला रोज प्रार्थना करतो पण तुम्ही फक्त स्मित हास्य करतात, असं का स्वामी, आम्हालाही आशीर्वाद द्या स्वामी, आम्हालाही मूल व्हावं म्हणून आशीर्वाद द्या। त्यावेळी स्वामी त्यांना 2 खारका देतात, 2 खारका येतात आणि म्हणतात की जा, या खारका तुम्ही ग्रहण करा, तुम्हाला 2 मुली होतील, असं स्वामी त्यांना म्हणतात। ते जोडपं त्या खारका घेऊन अतिशय आनंदाने आपल्या घरी परतत असतं। बघा, ते खूप आनंदी असतात की स्वामींनी त्यांना आज आशीर्वाद दिला आहे मूल होण्यासाठी। आणि येताना रस्त्यात वाटेत एक नदी लागते, नदीमध्ये स्नान करावं असं म्हणून ते जोडपं तिथे थांबतं आणि नदीमध्ये स्नान करायला जातं। अशा वेळेस त्या खारका काय करायच्या, त्या खारका कुठे ठेवायच्या म्हणून ते काय करतात, नदीच्या तीरावर छोटासा खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यामध्ये ते खारका ते टाकतात आणि तो खड्डा परत बुजवून घेतात आणि ते स्नान करण्यासाठी जातात। बघा, ते जोडपं त्या दिवशी इतकं आनंदी असतं ना की त्या आनंदाच्या भरात ते विसरून जातात की स्वामींनी आपल्याला खारका दिलेल्या आहेत आणि ते स्नान करतात आणि स्नान करून तसेच घरी निघून जातात। त्यांना तो विसर पडतो खारकांचा की आपण खारका इथे ठेवलेल्या आहेत पुरून। घरी गेल्यानंतर त्यांना परत आठवण येते की स्वामींनी आपल्याला 2 खारका दिलेल्या होत्या। पुन्हा ते नदीच्या तीरावर येऊन बघतात
तेव्हा नदीच्या तीरावर त्यांनी जिथे खड्डा खाल्लेला होता तिथे ते बघतात तर तिथे त्या खारकांचे अंडे तयार झालेले होते आणि त्या अंड्यातून पक्षी बाहेर निघत होते असं ते बघतात. म्हणजे त्या खारका तिथे नव्हत्या, त्या खारकांच्या ऐवजी त्यांना तिथे अंडे दिसतात आणि अंड्यातून पक्षी बाहेर येताना त्यांना दिसतात. ते पाहून त्यांना खूप दुःख होतं की स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिला होता, परंतु आपल्या चुकीमुळे आपल्याला तो ग्रहण करता आला नाही, आपल्याला तो मिळवता आला नाही. यामुळे ते अतिशय दुःखी होतात आणि घरी निघून जातात. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते स्वामींकडे जातात आणि स्वामींची पुन्हा सेवा करतात, पूजा करतात आणि स्वामींना तोच प्रश्न विचारतात आणि स्वामींना घडलेली सगळी हकीकत सांगतात की स्वामी, तुम्ही आम्हाला ज्या काही खारका दिलेल्या होत्या त्यांचं असं असं झालेलं आहे. त्यावर स्वामी फक्त स्मित हास्य करतात आणि ते पुन्हा निघून येतात. असेच काही दिवस जातात आणि पुन्हा ते स्वामींकडे येतात, स्वामींची पूजा करतात, सेवा करतात आणि त्यावेळेस ते स्वामींना पुन्हा म्हणतात की स्वामी, आम्हाला आशीर्वाद द्या स्वामी, आम्ही खूप दिवसांपासून तुमच्या आशीर्वादाची वाट बघत आहोत, आम्हाला आशीर्वाद द्या स्वामी, आम्हाला मूल व्हावं म्हणून आशीर्वाद द्या, असं ते स्वामींना विनंती करतात, प्रार्थना करतात आणि रडतात. त्यानंतर स्वामी त्यांना आशीर्वाद देतात की जा, तुम्हाला मुलं होती. त्यानंतर ते जोडपं स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरी निघून येतात. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांची पत्नी जी आहे ती गर्भवती राहते आणि त्या जोडप्यांना संतान प्राप्ती होते, त्यांना मूल होतं. बघा, तर ही अशी एक कथा आहे, खूप सुंदर कथा आहे. या कथेतून आपल्याला काय तात्पर्य घ्यायचं आहे, ही कथा सांगण्यामागचं कारण काय आहे ते तुम्हाला मी सांगते. बघा, स्वामींच्या दरबारात, स्वामींच्या सेवेमध्ये नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतात, पण त्या कशा, याचं उत्तर तुम्हाला पाहिजे होतं. तर बघा, जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो ना, आपण स्वामींची सेवा जेव्हा करतो तेव्हा स्वामींवर आपला पूर्ण विश्वास पाहिजे. स्वामींच्या सेवेमध्ये आपलं सातत्य पाहिजे की काही झालं, किती संकटे आली, दुःख आले, अडचणी आली तरी मी माझी सेवा सोडणार नाही. स्वामींच्या सेवेवर माझा विश्वास आहे, स्वामी मला जे पाहिजे आहे ते मिळवून नक्कीच देतील, यावर आपला ठाम विश्वास पाहिजे. स्वामींच्या सेवेवर आपला विश्वास पाहिजे, आपले कष्ट प्रामाणिक पाहिजे, तेव्हाच आपल्याला आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतात. या कथेत या जोडप्यांनी कधी हार मानली नाही. त्यांना स्वामींनी लवकर आशीर्वाद दिला नाही, कारण त्यांच्या नशिबात त्या गोष्टी नसतील, पण त्यांची सेवा पाहून, त्यांची पूजा पाहून, त्यांची श्रद्धा पाहून स्वामींनी त्यांना तो आशीर्वाद दिला. स्वामींना तो आशीर्वाद त्यांना द्यावा लागला. का बरं? तर त्यांची सेवा बघून, त्यांच्या सेवेमध्ये सातत्य बघून. त्यांनी एवढे दिवस ते स्वामींकडे गेले, पण स्वामींनी त्यांना लवकर आशीर्वाद दिला नाही. स्वामी फक्त स्मित हास्य करत होते. पण म्हणून त्यांनी स्वामींकडे जायचं टाळलं का? नाही. त्यांनी स्वामींकडे ते असे म्हटले का की नाही, स्वामींकडे आम्हाला नाही मिळणार, त्याच्यामुळे आम्ही जाणार नाही, स्वामी आम्हाला काही बोलत सुद्धा नाही, फक्त स्मित हास्य करतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, किंवा आपण दुसरीकडे काहीतरी मार्ग बघू, असं त्यांनी कधीही विचार मनात आणला नाही. उलट त्यांचा स्वामींवर विश्वास होता की आम्हाला जे काही मिळणार ते फक्त स्वामींकडनं मिळणार आहे. या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांकडनंच आम्हाला या गोष्टी सगळ्या मिळणार आहे, तेच आम्हाला देऊ शकतात, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या सेवेवर विश्वास होता आणि म्हणून त्यांचा विश्वास बघून स्वामींनी त्यांना त्या गोष्टी दिल्या, स्वामींनी त्यांना तो आशीर्वाद दिला. तसंच आपलं सुद्धा आहे. बघा, मी तुम्हाला नेहमी म्हणते की विश्वास बघून चमत्कार होत असतात, चमत्कार असेच घडत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी अमुक सेवा करून स्वामींनी लगेच माझी इच्छा पूर्ण करावी, तर असं कसं होईल? आपले सुद्धा प्रारब्ध असतात, आपले सुद्धा कर्म असतात, आपल्या कर्माची फळं असतात जी आपल्याला भोगायची असतात. त्यामुळे फक्त एखादी सेवा करून स्वामी तरी आपल्याला ती गोष्ट कशी मिळवून देतील? बघा, आपल्या सेवेमध्ये किती सातत्य आहे, आपण किती स्वामींवर विश्वास ठेवतो हे सुद्धा स्वामी बघतीलच ना. आणि आपले प्रारब्ध सुद्धा आडवे येत असतात. बघा, काहींचं खूप असतं की मी एखादी अमुक सेवा केली की मला लगेच त्याचं फळ पाहिजे. बघा, जेव्हा आपण या हेतूने सेवा करतो ना, तेव्हा लगेच स्वामींना समजतं की आपल्या मनात स्वार्थ भाव आहे, म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण ती सेवा करत आहोत. मग अशा वेळेस स्वामी सुद्धा बघतात की तुझा माझ्यावर किती विश्वास आहे. स्वामी सुद्धा अशा वेळेस आपली परीक्षा घेत असतात की मी जर तुला ती गोष्ट दिली नाही लवकर तर तुझा विश्वास डगमगतो का? तुझा माझा विश्वास किती आहे? तू माझी सेवा सोडून देतेस का?
बघा, स्वामी कधीही आपला हात सोडत नाही. जर स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे तर स्वामी आपला हात कधीही सोडत नाही. आपणच स्वामी सेवेपासून दूर जात असतो, आपणच स्वामीपासून दूर जात असतो, त्यांचा हात सोडत असतो. म्हणून आपण स्वामी सेवेत येत असतो ते स्वामींच्या मर्जीने, पण टिकून राहतो ते आपल्या मर्जीने. लक्षात घ्या, स्वामी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणतात तर खरे, पण त्यामुळे टिकून राहण्याचं काम हे आपलं असतं. स्वामींवर विश्वास ठेवण्याचं काम हे आपलं असतं आणि आपला विश्वास बघून स्वामी आपल्याला फळ देत असतात. जर तुमचा विश्वासामध्ये शंका असेल, तुमचा विश्वास डगमगत असेल, तर तुमच्या सेवेला काही अर्थ राहत नाही. अशा वेळेस लक्षात घ्या, म्हणून सांगितलं की जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येताना त्या पहिल्या दिवसापासून अगदी कोणतीही शंका मनात न धरता फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. बघा, स्वामींनी तुमचा हात धरलेला आहे, ते कधीही सोडणार नाही, तुमचं कधीही ते वाईट होऊ देणार नाहीत. पण तुम्हाला स्वामींवर किती विश्वास आहे हे मात्र स्वामी बघतात, की तुम्ही किती विश्वासाने, किती मनापासून त्यांची सेवा करतात, तुमच्या सेवेमध्ये किती सातत्य आहे. नाही तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा तुम्हाला जीवनामध्ये दुःख आले, संकटे आले, तुम्ही सेवा करत आहात तरी तुम्हाला दुःख संकटे येत राहिली आणि तुमचा विश्वास डगमगला, तुम्ही स्वामी सेवा सोडली, हे स्वामींना समजतं. बघा, अशा वेळेस बऱ्याच जणांचं असं असतं ना की मी इतकी सेवा करूनही मलाच का संकट येतात, मलाच का दुःख येतं, मला का स्वामींचे अनुभव येत नाही, आणि अशा वेळेस ते स्वामी सेवा सोडून देतात. पण बघा, आपले सुद्धा काही प्रारब्ध आहेत आणि ते भोगल्याशिवाय आपल्याला स्वामी अनुभव देऊ शकत नाही, आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. म्हणून ते भोगसुद्धा भोगायची तयारी आपली पाहिजे. फक्त आपण स्वामींना एकच विनंती करायची असते की स्वामी मला ते भोग भोगण्याची ताकद द्या. बघा, स्वामी आपल्या भोगाची तीव्रता कमी करत असतात, आपल्या भोगाचा काळ कमी करत असतात, पण आपण सुद्धा स्वामी सेवेत टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर संकटे दुःख आली म्हणून सेवा सोडायची तर ही आपण सगळ्यात मोठी चुकी करत असतो आणि आपल्याला असं होऊन जातं ना मग की नाही, स्वामी सेवा करून पाहिली पण मला काहीच मिळालं नाही, मग अशी धारणा बऱ्याच जणांची होते. मग त्यांना असं वाटतं की स्वामींच्या सेवेमध्ये आपल्याला जे पाहिजे ते पण मिळत नाही, मग नशिबात नसलेल्या गोष्टी कशा मिळतील. नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा स्वामी सेवेत मिळतात, पण कधी, जेव्हा तुमचा स्वामींवर प्रचंड विश्वास आहे, जेव्हा तुमच्या सेवेमध्ये सातत्य आहे, तुम्हाला वाटलं की नाही मला जे काही मिळणार ते फक्त स्वामी सेवेनेच मिळणार आहे, मला जे काही हवं आहे ते फक्त स्वामींकडूनच मिळणार आहे, त्याकरता माझा स्वामींवर प्रचंड विश्वास आहे, मी स्वामींची सेवा काही झालं तरी सोडणार नाही. आणि बघा, जेव्हा तुमचा विश्वास ठाम असतो, तुमची सेवा, तुमचं कष्ट प्रामाणिक असतात ना, तुमच्या सेवेमध्ये सातत्य असतं ना, तेव्हा तुमचा विश्वास बघून स्वामी तुम्हाला तुमच्या नशिबात जे नाही ते देत असतात. स्वामी तुमचा विश्वास बघून चमत्कार घडून आणत असतात. चमत्कार असेच घडत नसतात, लक्षात घ्या. चमत्कार घडण्यासाठी सुद्धा आपल्या भक्ताचा विश्वास स्वामी बघतात. एखाद्या भक्ताला स्वामींवर विश्वासच नाहीये, मग त्यासाठी स्वामी चमत्कार का घडून आणतील, तुम्हीच विचार करा. चमत्कार शेवटच्या क्षणी सुद्धा घडतो, पण आपला विश्वास स्वामींवर ठाम असला पाहिजे शेवटपर्यंत, तेव्हा स्वामी चमत्कार घडून आणतील आणि आपल्या नशिबात जे नाही ते गोष्टी आपल्याला मिळत असतात. तर आता बघा, तुम्हाला समजलं असेलच की आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात स्वामी सेवेत, पण त्या कधी आणि कशा मिळतात. बघा, मी तुम्हाला एकच सांगेल, शेवटी पुन्हा एकदा सांगेल की फक्त तुमची सेवा, तुमचे कष्ट प्रामाणिक ठेवा. त्याचबरोबर स्वामींवरचा विश्वास हा कधी डगमगू द्यायचा नाही, तो तुम्हाला ठाम ठेवायचा आहे. काही झालं, किती दुःख येऊ द्या, संकटे येऊ द्या, पण माझ्या पाठीचे स्वामी आहेत. जरी संकटे आली आहेत ना, तरी त्या संकटातून मार्ग दाखवणारे माझे स्वामीच आहेत. स्वामीच मला मार्ग दाखवतील, स्वामीच मला त्या संकटातून, दुःखातून नक्कीच सोडवतील. हा विश्वास सुद्धा आपल्याला तेव्हा पाहिजे. जर संकटे दुःख आले म्हणून स्वामी सेवेपासून दूर जायचं नाही, तर उलट स्वामी सेवा जास्त वाढवायची असते. लक्षात घ्या, अशा काळामध्ये जेव्हा वाईट परिस्थिती असते ना, तेव्हा त्या काळामध्ये आपल्याला आपली सेवा जास्तीत जास्त वाढवायची असते, जेणेकरून त्या संकटाची तीव्रता ही कमी होऊन जाईल आणि स्वामी सेवेचा अनुभव आपल्याला लवकर येईल. म्हणून लक्षात घ्या, स्वामींवरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका. स्वामींवर निशंक विश्वास ठेवा. तुमची सेवा, तुमचे कष्ट प्रामाणिक करत राहा आणि मग बघा, तुम्हाला एक दिवस असा येईल ना की तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील. तुमचा विश्वास बघून स्वामी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी देतील. फक्त तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. मी 1000 वेळेस तेच सांगते की तुमचा विश्वासच खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचा विश्वास बघूनच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ सुद्धा मिळत असतं. लक्षात घ्या.
तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.